केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे, तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे त्यांना. मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण काँग्रेससोबत जात आहे का? संपाळासोबत आपली बैठक झालेली आहे, सकारात्मक चर्चा झाली का? ते मी आता सकपाळांची कन्या जी आहे ती कन्या इंग्लंडला असते आणि अनेक वेळा त्या असणाऱ्या ओळखतो मी त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेलेल्या आहेत आणि शिकण्यासाठी गेलेच्या संदर्भातला त्यांचा असणारा जो काही एक विषय आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्या संदर्भात त्या माझ्याशी असताना चर्चा करतात. तेव्हा काल ती चर्चा करण्यासाठीच आल्या होत्या. त्याच्यावरती त्यांच्या विषयाची चर्चाही झालेली आहे. माझं मीडियाला असणारं आव्हान आहे की काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर अधिक चांगल्या असं मी त्या ठिकाणी मानतो. तेव्हा ही गोष्टसुद्धा त्यासुद्धा विद्यार्थिनी आहे इंग्लंडमध्ये आणि पुन्हा त्या असणाऱ्या जाणार आहेत. त्यांच्या असणाऱ्या काही जणांना त्यांनी असणारं नावं घेतली, त्यांचं असणारं व्ह्यूज त्यांना पाहिजे होते, त्याच्यासाठी ते आल्या होत्या. त्या माझी विनंती आहे सगळ्यांना की याला असताना आपण एक पॉलिटिकल कलर देऊ नये अशी माझी विनंती आहे. राज्यातलं काय सूत्र असणार आहे तुमचं? राज्यात आघाडी करणारे नाही करणारे कुणासोबत जाणारे काय? आता मी आता नगरपालिकेमध्ये जे घडलं ते आपल्याला सांगतो. नगरपालिकेमध्ये आमची असणारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर झाली, आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदेंबरोबर झाली, इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबरसुद्धा झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात त्या ह्याच्या. कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांना जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलं आहे तसे काही बोलणी झालेली नाही. तशी काही बोलणी करण्याची शक्यता वाटते का? कारण अशी काही बोलणी होऊ शकतात का? काँग्रेस त्या ठिकाणी एकटेच लढतायत, त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन काहीतरी निर्णय घेऊ शकता? ते मला तर शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जात आहेत. ते शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जातात आहेत. शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही, म्हणजे मनसेमुळेच सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता. माथाडी कामगारसुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता. माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाही आहे, पण कोकणातला कुणबी जो आहे त्याला म्हणजे तिथे मोठा वाद आहे कोकणामध्ये खोताचा आणि शेतकऱ्यांचा. तेव्हा शासनाने ज्या काही जमिनी अधिग्रहण केल्या, या सगळ्या अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला जो आहे तो खोताला मिळाला, पण तिथल्या असणाऱ्या धारकाला मिळाला नाही. तुम्ही आता सांगली धारक नका धरू, ते जमिनीचे धारक जे आहेत त्यांना मिळालेला नाही. आणि सेनेने
या सगळ्या कुणबी समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुणबी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेवरती नाराज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. हा जो नॉन महाराष्ट्रीयन जो आहे तो इतर राज्यातून आलेला हा वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे. त्याच्यामुळे असणारा मुंबईमधली आजची स्थिती आमची चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानेन.